मनोजदादा जरांगे पाटील यांचा भव्य मोर्चा आज मुंबईकडे रवाना होतोय। आता नुकतीच त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यानंतर आता ते जुन्नर शहरामध्ये दाखल झालेले आहेत। मात्र त्यापूर्वी सकाळी 6 वाजल्यापासून नारायणगावमधून गाड्यांचा भव्य ताफा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आपण पाहतो आता आपण नारायणगावातील मुख्य चौकामध्ये आहोत। हजारो अक्षरशः हजारो गाड्या 4 चाकी असेल मोठ्या गाड्या असतील मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे आणि नारायणगावमधील ग्रामपंचायत नारायणगाव असेल राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान याचे कार्यकर्ते असतील नारायणगाव वारवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्याचबरोबर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांच्या स्वागतासाठी येथे सकाळपासून आवर्जून उपस्थित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बिस्किटे दिली जात आहेत, पाण्याच्या बाटल्या दिल्या जात आहेत। जे मोर्चासाठी आंदोलन करते जात आहेत त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी नारायणगावकरांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स आल्या तर अक्षरशः 5 ते 10 सेकंदामध्ये देखील ॲम्ब्युलन्सला वाट करून दिली जात आहे। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने देखील अतिशय चोख असा बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे। गाड्या आता मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना आहेत। साधारणपणे अजून अर्ध्या ते 1 तासामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं देखील नारायणगावमध्ये आगमन होत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः हजारोच्या संख्येने नारायणगाव आणि पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी जमलेले आहेत।